सलामीची फेर मैदानाच्या आतमध्ये राजू आणि त्याच्या सोबतीनं स्वप्नीलला आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज समरला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी विजय संपादित केला होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये या दोन्ही नक्कीच संघांनी प्रवेश निश्चित केला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ आपण पाहतोय अर्थातच एकता स्पोर्ट्स वासुंद्री आणि त्यांच्या अगेन्स्ट नैतिक 11 कोंडेरी अशी लढत. मॅचला होईल सुरुवात. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची की आज एकंदरीत अजूनही भरपूर सामने खेळवायचे बाकी त्या अनुषंगाने दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपण पाहिलं तर लॉंग ऑफला थोडासा एक क्षेत्ररक्षक वाईड तैनात केला गेला आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने तैनात केला. शॉट पॉइंट लेग शॉट थर्ड मॅन मिड ऑफ आणि त्याचबरोबर कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर पॉइंट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अशा पद्धतीचं या ठिकाणी मात्र जाळं बिंद गेलंय. नक्कीच फिल्डिंगचं स्ट्रक्चर उभारलं गेलाय. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज समोर होतोय सज्ज. हो इथे मात्र नक्कीच दिशा पाहावी लागेल. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बाहेर पिच केला आणि त्या अनुषंगाने पंचांचा वाईटचा इशारा देखील येतोय. चांगलं बॅटल आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कारण की एकंदरीत आजच्या दिवसामध्ये या विभागातील अनेक संघ अनेक दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या मॅच साठी जेपीपी मांडा आणि नक्कीच त्यांच्या सोबतीनं हो इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस केला. अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय राजू गायकरच्या पार्ट मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. जेपीपी मांडा आणि नांदब ब संघ आपण सज्ज राहायचंय पुढच्या लढतीसाठी. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहा. दरम्यान टॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी एकंदरीत या षटकामध्ये पाहायला मिळते. हो फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटन ऑन साइडला मारलाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र पाहावं लागेल. ओहो इथे मात्र स्वप्नील लेझी राहिला आणि त्या ठिकाणी मात्र धावपाच्या स्वरूपाने विकेटची प्राप्ती. माघारी परतावं लागेल बॅटर स्वप्नीलला. इथे मात्र धावपाच्या स्वरूपाने विकेटची प्राप्ती झाली असं वाटलं होतं. 2 धावा होतील परंतु तसं घडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 4 धावा. चांगली फटकेबाजी राजूला देखील करावी लागेल कारण की मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याने देखील केली होती आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर जमार देखील चांगली कामगिरी करतोय. येणाऱ्या नक्कीच चेंडूंचा विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जमर चांगली गोलंदाजी मध्याच्या आतमध्ये साकारतोय. त्याला देखील नक्कीच अनुभव आहे गोलंदाजीचा. ओहो इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केला. स्विंग याला मिस डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर रिलीज झाला. त्या अनुषंगाने बॅटरला या ठिकाणी मात्र काही समजलं नाही. अगदी रीड करत असताना गोलंदाजी सुरू आहे मध्याच्या आतमध्ये. राजूला या ठिकाणी मात्र चांगले फटके देखील मारावे लागतील. हो इथे मात्र सुरेख फटका. डाऊन दी बॉल. वकीब येतात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ते मात्र लेझी थ्रो पाहायला मिळतोय आणि 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. कॉलिंग करणं गरजेचं आहे राजूला देखील कारण की मागच्या चेंडूवरती देखील विकेटची प्राप्ती झाली होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा जसा चेंडू हातातून निसटला तशा या 2 धावा सोडल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती आणि अजूनही विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो बॅकफुटला जाऊन स्लाइस केला. झेलची संधी. क्या बात आहे. अप्रतिम झेल आकाशच्या माध्यमातून पॉइंट रिजन मध्ये विकेटची प्राप्ती. माघारी परतावं लागेल. फलंदाज राजू गायकर बॅक टू द पवेलियन.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 6 धावा. राजूला देखील चांगलं कार्य करता आलं नाही, परंतु नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती मनीष गायकरला पाहतोय. मनीष आणि तन्मयला आता मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स बाद झाले. चला टीम मीटिंग नकोय, वासुंद्री संघ शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. टीम मीटिंग कुठल्या पद्धतीची येणाऱ्या पुढच्या नक्कीच षटकामध्ये नकोय. प्लीज सहकार्य करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच, जास्त वेळ घेऊ नका. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि नवीन बॅटर तन्मय आणि त्याच्या सोबतीनं मनीषला पाहतोय, कारण की दोन्ही बॅटर्स आता मात्र डगआउटच्या आशेला. स्वप्नील आणि त्याच्या पाठोपाठ राजूला देखील आपण पाहिलं. आणि आता मात्र नक्कीच नवीन गोलंदाज वकीफ पावलेला आपण पाहतोय. बाकीच फिरकीचा जादूगर आहे इथे मात्र नक्कीच अशा पद्धतीची गोलंदाजी तो देखील करेल. नक्कीच फटके मारावे लागतील, खास करून दोन्ही बॅटर्सला या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील. चला जास्त वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा, कारण की आज भरपूर सामने आम्हाला खेळवायचे बाकी आहेत आणि आज सेमीफायनल क्रमांक 1 देखील या ठिकाणी मात्र आम्हाला कव्हर करायचे. तर प्लीज सहकार्य करा. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी असेल आपल्याकडे. हो, इथे मात्र लो फुल टॉस, अगदी सुरेख फटका पाहायला मिळतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट आणि एका धावीवरती समाधान मानलं जात आहे. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण की धावा येत नाहीयेत आणि नक्कीच येथून मात्र धावा जोडाव्या लागतील दोन्ही बॅटर्सला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली, ती गोलंदाज झमरच्या माध्यमातून अवघ्या 6 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट सुद्धा संपादित केले होते. आणि त्याच्या पावलावर आता पाऊल ठेवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी वकीफ देखील करतो. इथे मात्र नक्कीच अगदी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. वाईटचा इशारा, पंचांचा अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. हो, इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले, त्यांच्या आवाक्याच्या दूर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की ज्या ठिकाणी मात्र मोठे फटके येत नाहीये तिथे मात्र 1-2 धावा अशा पद्धतीने पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावलंय आणि जाऊन पोहोचलंय तब्बल 10 या धावसंख्येवरती. इथून मात्र नक्कीच चांगला कमबॅक करून द्यावा लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही बॅटर्सला. ओहो, स्विंग या नमीज डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये वकीफ पावलेच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण की एकंदरीत 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक वाईटचा सुद्धा नक्कीच चेंडू हाताळला होता. एकंदरीत चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी मध्ये आतमध्ये करतोय. हो, आडव्या पाटना ऑन साइडला अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच शेवटच्या मोमेंटला दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला आणि यस, नक्कीच इथे मात्र एक शॉर्ट रन असेल, कारण की मनीषने नक्कीच बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ठेवली नव्हती, त्या अनुषंगाने एक धाव ही कमी असेल. अर्थातच ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीच्या जर आपण चुका करत असाल तर इथे मात्र नक्कीच आपण चांगली धावसंख्या बिल्डअप करू शकत नाहीयेत. चांगली गोलंदाजी वकीफ पावलेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. हो, दांडी होतोय गोल. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी झाले गोल, विकेटची प्राप्ती. माघारी परततोय फलंदाज मनीष गायकर. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आता मात्र आपल्याला यशला पाहायला मिळेल. एकंदरीत चांगली गोलंदाजी वासुंद्री संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज झमरने, आणि इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वकीफ देखील चांगली गोलंदाजी करतोय. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल कोंढेरी संघ, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
नैतिक 11 कोंढेरी संघ मदाच्या आतमध्ये फाईट करतोय. ओहो दांडी दांडी होतोय गोल. यू मिस आय विल डेफिनेटली. आणि सलगचा हा दुसरा विकेट संपादित केलाय फलंदाज अर्थातच वकीफ पावलेने आणि माघारी परततोय फलंदाज यश. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य असेल विनंती असेल वासुंद्री संघाला. 6 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे कारण की 3 षटकांचा सामना आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा. नवीन बॅटर प्रतीकला आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. आता मात्र चांगली धावसंख्या उभारावी लागेल या येत्या 6 चेंडू मध्ये. शेवटचं षटक आल्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाश होते सज्ज. आणि पुढच्या मॅच साठी टॉस साठी या नांदब ब संघाचे संघनायक आणि जेपीपी मांडा संघाचे संघनायक, दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी सज्ज असणं गरजेचं आहे अथवा पॅनल्टीला आपणास सामोरं जावं लागेल. त्या अनुषंगाने हा शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांसाठी. हो फटका अतिशय सुरेख आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. माघारी परततोय फलंदाज तन्मय बाकदे पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच स्ट्राइक एंडला मात्र ऍज अ ओपनर मधाच्या आतमध्ये तो देखील आपल्याला पाहायला मिळेल कारण की धावा हव्यात कमी. 19 धावांचं लक्ष. नक्की चांगले फटके खेळण्याची कलात्मकता त्याच्याकडे सुद्धा ठासून भरलेली आहे. आज तो देखील स्वतःला सिद्ध करेल का या क्रिकेटच्या पटलावरती, या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी या दोन दिग्गज संघादरम्यान आपण पाहतो मित्रांनो. ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा हा महाथरार. पहिला चेंडू राईट द विकेट ना. ओहो इथे मात्र चांगला तेज तरा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मनीष होते, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. इथे मात्र 25 ते 30 धावा धावफलकावरती जोडणं गरजेचं होतं कारण की स्वप्नील देखील स्वस्तात माघारी परला होता. हो आडव्या बॅटनं ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. हो क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच पाहावं लागेल या ठिकाणी मात्र राजू गायकर थोडीशी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. बॉल येण्याच्या आधीच नक्कीच या ठिकाणी मात्र यष्ट्या उडवल्या होत्या. नक्कीच त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती. नक्कीच अर्थातच विचार केला तर पाय लागला होता फलंदाजाचा आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र डगआउटच्या आश्रयाला शाकिब पावले बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती शाकिब पावले तंबूच्या आश्रयाला परतला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये श्यामला देखील पाहतोय. सामन्यामध्ये रंग भरला जाईल कारण की जशा पद्धतीने चेंडू हाताळले जातील तशा पद्धतीने या ठिकाणी मात्र धावा घेणं देखील गरजेचं आहे. 25 ते 30 धावा असते ना तर नक्कीच चांगली फाईट सुद्धा पाहायला मिळाली असते, परंतु काही हरकत नाहीये. इथून मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी स्वप्नीलला देखील करावी लागेल. 19चं लक्ष त्याचा पाठलाग करताना मधाच्या आतमध्ये ही सलामीची पेर देखील आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र चेंडू हाताळावे लागतील गोलंदाज स्वप्नीलला. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती श्याम पंडितला देखील आपण पाहतोय. विजयासाठी 19 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, त्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट्स कोंढेरी संघ. ओहो चांगली चांगली गोलंदाजी. एकता स्पोर्ट्स वासुंद्री संघाचा विचार केला तर नक्कीच
ते सुद्धा बऱ्याच वेळ क्रिकेट पासून वंचित होते. आज या नक्कीच अतिशय रोमहर्षक स्पर्धेमध्ये त्यांनी देखील सहभाग नोंदवला आणि डॉट चेंडू मधाशामध्ये फेकला जातोय स्वप्नीलच्या माध्यमातून. हो इथे मात्र झेल घेतला गेलाय राजू गायकरच्या माध्यमातून. विकेटची प्राप्ती, माघारी परतावा लागेल श्याम पंडितला. श्याम बॅकले पवेलियन. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळाली. हातातून चेंडू निसटला होता परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट्स नक्कीच संपादित केला. चांगलं यष्टीरक्षण राजू गायकरच्या माध्यमातून. नवीन बॅटर मध्ये जमरला आपण पाहतोय. जमर येतो नक्कीच चौथ्या क्रमांकावरती आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच स्वप्नीलच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एक धाव खर्च करत महत्वाच्या 2 विकेट सुद्धा संपादित केल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि नवीन बॅटर जमरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो इथं मात्र झेलची संधी, डाऊन दी बॉल. आदिनाथ होते आणि त्यांच्या माध्यमातून पकडला झेल. विकेटची प्राप्ती, माघारी परतावा लागेल. फलंदाज जमर बॅक टू द पवेलियन. एकंदरीत चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मध्ये आतमध्ये वकीफला पाहतोय. सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट पाहायला मिळतोय कारण की विचार केला तर चांगली गोलंदाजी सुरू आहे वकीफच्या माध्यमातून आणि इथे मात्र नक्कीच तशा पद्धतीची कामगिरी त्याला देखील करावी लागेल. डावखुरी हाताचा हा फलंदाज वकीफला आपण पाहतोय. जमर आता मात्र स्वस्तात माघारी परतला तंबूच्या आशाला. इथून मात्र चांगल्या पद्धतीनं कार्य करावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच वकीफ पावले. हो डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक. विकेटची प्राप्ती, क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम झेल प्रतीक केले होते डाऊन दी बॉल आणि विकेटचे हॅट्रिक सुद्धा संपादित केलंय. गोलंदाज स्वप्नील केलेने फक्त 1 धाव खर्च करत सामन्यामध्ये कोंडेरी संघाला परतून दिलाय स्वप्नील केलेला आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 12 चेंडू मध्ये 18 धावेंची आवश्यकता असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, सहकार्य करा. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. अर्थातच मधाच्या आतमध्ये तन्मयला आपण पाहतोय. स्क्वेअर लेगची बाउंड्री अगदी नक्कीच क्लिअर ठेवलंय. तशा पद्धतीने गोलंदाजी करेल का तन्मय? हो इथे मात्र फटका फसलाय. डाऊन द बॉल स्वप्नील. हो इथे हा झेल घेणं गरजेचं होतं. जर हा झेल झाला असता तर सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं असतं, परंतु साधा सोपा झेल स्वप्नील केलेच्या हातातून निसटला. हा झेल झाला असता सामन्यामध्ये आणखी रोमांचक स्थिती निर्माण झाली असती, परंतु तसं घडताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. झेल झाला असता तर समीकरण सुद्धा वेगळं असतं, कारण की पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स तंबूच्या आशाला परतले होते आणि आता मात्र तशा पद्धतीची कामगिरी पाहायला मिळेल का? चला थोडासा नक्कीच वेल कमी घ्या.
दुसरं षटक प्रगती पथावर. ओहो, अपील झालंय आणि यश नक्कीच यष्ट्यांच्या वरून हा चेंडू गेला होता. राजू गायकरला आपण पाहता यष्ट्यांच्या पाठीमागे, नक्कीच चांगलं कामगिरी करतो आपल्या संघासाठी आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी सुद्धा सुरू आहे. हो, फटका फसलाय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक. हो, आता मात्र स्वप्नील केलेच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि विकेटची प्राप्ती. माघारी परतावं लागेल फलंदाज फरहान बाटुले पवेलियन. तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 2च धावा आहेत. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. असं वाटलं होतं की सामना 1 ते 2 षटकामध्ये संपेल, परंतु तसं घडताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दिशानला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी एकंदरीत या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळते. गोलंदाज अर्थातच मधाच्या आतमध्ये तन्मयच्या माध्यमातून आतापर्यंत धावा देत नाहीये तो देखील, परंतु इथे मात्र चांगली फलंदाजी नक्कीच मधाच्या आतमध्ये करावी लागेल. सलामीला फलंदाज महेश देखील खेळपट्टीवरती तैनात आहे. हो, बॅकफुलवर अतिशय स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक ठेवलं नव्हतं आणि नक्कीच राजू गायकर थोडेसे नाखुश असतील, कारण की आधी तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता की ज्यावेळेस मात्र नौका फलंदाज येतो त्यानुसार क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं होतं, परंतु तसं घडताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. आणि हा चौकार देखील आलाय. चौकाराच्या मधीना धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती. बऱ्याच वेळाने हा चौकार आला. चेंडू अतिशय सुरेख होता, परंतु फटका देखील अतिशय लाजवाब दिशांचा आणि हा चौकार देखील आला. एकोणावीस धावांची आवश्यकता असताना अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र कामगिरी केली जाते. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही विजयासाठी 8 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू निर्णायक असतील. हो, अडव्या बॅटनं ऑन साइडला फटका अतिशय लाजवाब आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून चुकी, परंतु बॅकअप चांगला होता. हो हो, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. विकेटची प्राप्ती महेश पंडितला तंबूच्या आशाला परतावं लागेल. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रोमहर्ष पाहायला मिळतोय. विकेटची प्राप्ती महेश बाटुले पवेलियन. हो, स्विचिट मारण्याचा प्रयत्न राजू या ठिकाणी मात्र फंबल, परंतु बॅकअप चांगला आहे. क्या बात है, क्या बात है. मूर्ती लहान कीर्तिमान. या धावा रोखल्या जात आहेत आपल्या संघासाठी. तळमळ सुरू आहे कोंडेरी संघाच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 7 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. एकता स्पोर्ट्स वासुंद्री आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. चला पाणी घेऊन जायचंय, पाण्याची डिमांड केलेली आहे, तर आयुष्य कमिटी पाणी घेऊन जा. 6 चेंडू मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. यस हो टू डीजे.
आता मात्र 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत नक्कीच लावलेला आहे आणि अशा पद्धतीची नक्की क्षेत्ररक्षण मी देखील पहिल्यांदा पाहतोय. तशा पद्धतीने राजू क्षेत्ररक्षण लावतोय नक्कीच पहिल्यांदाच पाहतोय. तशा पद्धतीची गोलंदाजी करेल का गोलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. वरव्या बॅटनं ऑन साइडला फटका देखलाय. डाऊन टू बॉल क्षेत्ररक्षक बरदा वेगाने येतात. स्वप्नील एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होता प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. चांगलं बॅटल सुरू आहे. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. पहिला चेंडू खराब हाताळला होता गोलंदाज यशने आणि त्याच्यावरती चौकार आला. त्यानंतर मात्र थोडासा कमबॅक झाला वासुंदे या संघाचा. आता मात्र समीकरण विजयासाठी 4 चेंडू मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. हो पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने 1 धाव. 6 मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता असताना थोडीशी नक्कीच चुकीची गोलंदाजी हाताळली जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं असेल गोलंदाज यशला. हो फटका अतिशय फुलातून सुरत फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी षटकार आणि इथे मात्र थोडस नाखुश करून सोडलं गोलंदाज यशने आणि ऐवा झेल घेतले. त्यात ऐवा झेल घेतले त्यांनी. यायचं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या 200 रुपये दिलं जाईल गुरुनाथजी पंडित यांच्या शुभ हस्ते. नक्कीच हे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऐवा झेल साठी नक्कीच त्यांनी हे पुरस्कृत केलंय आणि ते 200 रुपये दिलं जाईल या ठिकाणी. मात्र अर्थातच महेश पंडित यांच्या शुभ हस्ते देऊया. आणि सामना जिंकला एकता स्पोर्ट्स वासुंदे या संघानं. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया दिशानलाच. त्याने नक्कीच षटकार मारला. 5 विकेट शून्यावरती बाद झाले होते आणि षटकार मारून सामना देखील विजय प्राप्त करून दिला. दिशान या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला ऐवा झेल साठी लवेशला 200 रुपये मिळाले. अजूनही प्रेक्षकांना सुवर्ण संधी. पकडा झेल आणि जिंका 200 रुपये कॅश प्राइज. अर्थातच पुढील मॅच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जेपीपी मांडा आणि सलामीची पेर मधाच्या आतमध्ये पाठवायचे. गावदेवी नांदब तत्पूर्वी आपण देऊयात नक्कीच या ठिकाणी मात्र दिशानला मॅचचा हा पुरस्कार ज्याने तब्बल 17 धावा आपल्या संघासाठी जोडून काढल्या. नक्कीच विनायक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. अर्थातच मॅचचा हा पुरस्कार नक्कीच स्वीट बॉक्स आहे. त्याचबरोबर कोल्ड्रिंक सुद्धा आहे. नक्कीच ही दिली जाईल आणि अशी मॅचला सुरुवात होईल.
गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नांदुरबी संघाला. जोरात सांगा ना तुम्ही. गोलंदाजी ट्रॅकवर असे संकेत आणि फलंदाजीसाठी आलेला आहे तो मनोज. मागच्या मॅचचा हिरो काय